स्पर्धेमधील पहिला अंतिम सामना आणि पहिला सामना जो टाय झालेला आहे सुपर ओव्हर मध्ये गेलेला आहे। एवढी जबरदस्त लढत आहे, दोन तगडे संघ एकमेकांसमोर बॉक्स टाय क्रिकेट मध्ये असलं की असेच सामने होतात, असे दर्जेदार लढती पाहायला मिळतात। चंदन, काय स्पर्धा रंगली, काय सामना रंगला आणि मजा आली ही मॅच बघून। आता कोणी जिंको कोणी हरो फरक पडणार नाही, कारण ऑलरेडी क्रिकेट जिंकलेलं आहे या बॉक्स टाय क्रिकेट मध्ये। या मॅच मध्ये एवढी दर्जेदार लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे। दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि विनंती असेल पोवळे संघाला, बराच वेळ झालेला आहे, सामना सुरू करायचा आहे, विनंती असेल आपल्याला कारण बराच वेळ झालेला आहे। अजूनपर्यंत निलेश मुंडिये जागे आहेत, याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की मॅचेस कशा झालेल्या आहेत। एवढ्या रंगतदार लढती आहेत, ते 10:30 नंतर जागे राहत नाहीत, पण या मॅच मुळे त्यांचे डोळ्याला डोळा लागला नाही आहे। पहिला बॉल, पहिला चेंडू निर्धाव आहे। सुशांत सामंत सहजासहजी मोठे फटके मारू देत नाहीत। सुदीप राऊळला काय कळायच्या अगोदर चेंडू निर्धाव होते। 5 चेंडू बाकी आहेत, 3 खेळाडू खेळतात, निश्चितच काय स्ट्रॅटेजी असेल, किती धावा बनवतील। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जाते। 5 चेंडू बाकी आहेत, कमीत कमी 7 ते 8 धावा पाहिजे आहेत। पाच संघाला जर फाईट बॅक करायचं असेल तर एक चांगलं टोटल ते असू शकतं। बॅकफुट जाऊन सिंगल घेतो आहे। 4 चेंडू बाकी आहेत, रणनीती काय असेल, काय प्लॅन असेल सुदीप राऊचं? हे 4 चेंडू खेळण्यासाठी पहिला चेंडू तो सिंगल घेण्याचा प्लॅन होता, पण प्लॅन फसतोय। प्लॅन बनवणं आणि तो एक्झिक्यूट करणं मैदानावर, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जमीन आसमानाचा फरक आहे। या ठिकाणी 1 धाव आहे, टायमिंग चांगलं होतं पण टॅप स्वरूपात चेंडू गेला 1 धावेसाठी। 3 चेंडू बाकी आहेत, धावा झाल्या 2। महत्त्वपूर्ण गोलंदाजी सुशांत सामंत यांच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुम्ही जास्त धावा अपेक्षित करत नाहीत। एक घातक गोलंदाज आहे। या ठिकाणी चांगला चेंडू, 1 धाव मिळते। 3 धावा, 4 चेंडू समाप्त, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। चांगला मॅच, जितके धावा होते तितके धावात पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार हे अटळ आहे। या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये संघर्ष अटळ आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं, कारण दोन्ही संघ तगडे आहेत। जितक्या धावा बनवतील या ठिकाणी हा पाठ संघ तेवढ्या धावा संघर्ष होईल। या ठिकाणी 1 धाव, सुदीपच्या बॅटवर तसा बॉल येत नाहीये ज्या पद्धतीने तो खेळतो, जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे कुठेतरी टायमिंग बिघडत आहे। शेवटचा बॉल बाकी आहे, 4 धावा झालेल्या आहेत। 5 चेंडू झाले, 4 धावा झाले आहेत, बरोबर। 1 बॉल डॉट गेलेला आहे। 5 चेंडू 4 धावा आणि या ठिकाणी मिळत आहेत। पंचांनी धावा सांगायच्या आहेत, 2 धावा म्हणजे धावा झाल्यात 6 आणि विजयासाठी पुन्हा एकदा पाहिजे 7 धावा। चांगली धावसंख्या आहे, मी म्हणेन या दोन संघांचा विचार करून, पाठच्या गोलंदाजीचा विचार करून 7 ही मॅच विनिंग टोटल होऊ शकतं, कारण 1 धाव पुन्हा वर राहिलेली आहे आणि 2 तगडे संघ बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर उभे असतात, त्यावेळी ही 1 धाव फरक होते विजय आणि पराभवातील। डीजे या ठिकाणी अजून एक नोंद आहे, सुपर ओव्हर ज्यावेळी दुसरी जर झाली तर आता जे फलंदाज बाद होतील त्यांना त्या सुपर ओव्हर मध्ये खेळता येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे। जर या सुपर ओव्हर मध्ये फलंदाज बाद झाला तर त्याला पुढच्या सुपर ओव्हर मध्ये खेळता येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे। गोलंदाज सुद्धा तुम्हाला नवीन वापरावा लागेल, ज्याने आता सुपर ओव्हर टाकलेली आहे त्याला गोलंदाजी करता येणार नाही। 7 धावांचं लक्ष्य आहे। प्रफुल्ल पाटकरची आगळ्या वेगळ्या शैलीची गोलंदाजी, ज्याने फलंदाजी करताना तोंडातील घास हिसकावून घेतला पोवळे संघाचा, तो प्रफुल्ल पाटकर पुन्हा एकदा सज्ज। यावेळी गोलंदाजीच्या माध्यमातून पोवळे संघाला त्रास देण्यासाठी, थोडंसं संकटात टाकण्यासाठी। क्षेत्ररक्षण चांगलं आहे, गोलंदाजी चांगली आहे, फक्त नशीब कोणाच्या बाजूने कौल देत आहे हे महत्त्वाचं आहे। घरच्या मैदानावर पाठ संघ अजून थोड्याशा ताकदीनिशी खेळताना या ठिकाणी 1 धाव घेतली जाते। कडक स्ट्रोक आहे, कॉन्फिडन्स शॉट आहे। 5 चेंडू 6 धावांची गरज आहे। कॅल्क्युलेटर रिस्क घेतील का की एकेरी
थाळीवर निर्भर राहतील, एखादा एक्स्ट्रा चेंडू बघतील, काय करतील विजय घोलेकर. अनुभवी खेळाडू आहेत, यांच्याकडे सुद्धा ती शैली आहे कोणत्याही क्षणी मोठा शॉट करण्याची. अतिशय घातक असा फलंदाज आहे, डेंजरस बॅट्समन म्हटलं जातं, कोणत्याही क्षणी मोठा फटका खेळू शकतो. पण ही सिच्युएशन त्यांना अलाउड करेल का मोठा फटका खेळण्यासाठी? कारण आपल्याकडे गडी एकच आहे, जर गडी बाद झाला तर मात्र गडी एकच आहे, याचा सुद्धा विचार करावा लागेल. पण या ठिकाणी सुंदर लढत पाहायला मिळते मैदानामध्ये. या ठिकाणी मिस शॉट आहे, लूट शॉट आहे, लेझी शॉट आहे विजय घोलेकर. आणि ही खासियत आहे प्रफुल्ल पाटकरची, त्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप वळतो, कोणात वळतो, आणि त्यामुळे फलंदाजाला टायमिंग करणं, त्या चेंडूवर नियंत्रण राखणं, चांगला फटका खेळणं, ज्या दिशेने त्यांना चेंडू मारायचा आहे त्या दिशेमध्ये चेंडू मारणं नेहमीच प्रफुल्लच्या समोर कठीण असतं. आणि ते का असतं हे आता अनुभवलं आहे विजय घोलेकरनं. चेंडू निर्धाव आहे, याचा अर्थ आता विजयासाठी विजयला 4 चेंडूंमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. पाठ संघ माहीर संघ आहे, गोलंदाजी त्यांच्याकडे आक्रमण जबरदस्त आहे, क्षेत्ररक्षण त्यांचं चपळाईचं आहे, प्रॉपर बॉक्स टाईपचा संघ, आणि त्याच्या समोर हा टेनिस क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटचा माहीर खेळाडू, बादशाह खेळाडू विजय घोलेकर. आन बान शान दावावर लागलेली आहे. कोण जिंकेन, कोण पराभूत होईल, कोणाच्या बाजूने नियती कौल देईल, विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालेल विजयाची, येणारा काळ सांगेल. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, या ठिकाणी गौरव मडोळ बाद होतोय आणि विजय घोलेकर यांच्याकडून चूक होते आहे. त्यांच्या चेहऱ्या विजय घोलेकर पूर्णपणे थोड्यासाठी, मला वाटतं थोड्या वेळासाठी ब्लँक झालेले आहेत, आणि त्यामुळेच कुठेतरी ते कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. कोणता फटका खेळायचा आहे त्याच्या बरोबर विपरीत फटका खेळला गेला, रिस्क घेण्यात आली होती आणि ती रिस्क मात्र पथ्यावर पडते. पाठ संघाच्या घरच्या मैदानावर पाठ संघ विजयाच्या वाटेने वाटचाल करतोय का की अडसर ठरेल विजय घोलेकर? 3 चेंडू बाकी आहेत, 6 धावा बाकी आहेत. शेवटची जोडी मैदानात, शेवटची जोडी मैदानात आहे. उमेश मडोळवर भिस्त आहे, फिल्डिंगची चाचपणी केली जाते. सुदीप राऊळ पुन्हा एकदा सज्ज होते, आपल्या जागेवर जाते. प्रफुल्ल पाटकरचं कौतुक करावं लागेल. आधी बॅटने आणि आता बॉलने जेरी सांगतोय समोरच्या संघाला. या घरच्या मैदानावर पाठच्या हे स्पोर्ट पाठ वर्सेस आदिनारायण पवळे, 2 दर्जेदार संघ, तुल्यबळ संघ, ताकदवर संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. आणि हा स्वैर चेंडू, हा स्वैर चेंडू आहे. नियंत्रण सुट्ट आहे, नियंत्रण चुकतं आहे. 3 चेंडू 5 धावांची गरज, 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन बदलत आहे. चेंडू गणिक विजय कोण होणार आहे याचं भाकीत करणं कठीण होऊन बसतं आहे. 3 चेंडू 5 धावा, जर विकेट मिळाला तर सामना संपणार, हे सुद्धा ध्यान ठेवायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. दुहेरी मानसिकता, लोअर फुलटॉस होता, ट्राय चांगला होता, प्रयत्न चांगला होता, पण एक धावा मिळेल. यावेळी मात्र शेवटचे 2 चेंडू मी खेळणार. मी या बॉक्स टॅप क्रिकेटचा, या क्रिकेटचा राजा आहे, बादशाह आहे, मी प्रमुख खेळाडू आहे, मी प्रमुख फलंदाज आहे आणि जबाबदारी सुद्धा मीच पार पाडणार. लीडिंग फ्रॉम द फ्रंट विजय घोलेकर शेवटच्या 2 चेंडूंसाठी येतोय आणि म्हणतो आहे मी क्रीजवर उभा आहे, आणि जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत आदिनारायण पवळे संघाचा पराभव होणे अशक्य आहे. ही जिद्द, ही खुनगाट मनाशी बांधून विजय स्ट्राईकवर येतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पण एक बडा शॉट, एक मोठा शॉट, या एकाच बॉलवर मॅच संपवू शकते. पण समोर प्रफुल्ल पाटकर आहे, तो लईत आहे, बहिरात आहे आणि घातक ठरतो आहे. काय करतोय प्रफुल्ल बघूया. विजय आहे स्ट्राईकवर, शेवटची जोडी मैदानात आहे. 2 बॉल 4 रन, आणि या ठिकाणी या 2 धावा मिस फिल्डिंग होते आहे. पुन्हा एकदा 1 चेंडू आणि 2 धावा आहेत. सामना टाय झाला तर परत सुपर ओव्हर आहे. एका बाजूने नियाज स्पोर्ट पाठ संघ, एका बाजूने 1 चेंडू 2 धावांची गरज. आता ज्याने सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी केली त्यांना गोलंदाजी टाकता येणार नाही, आणि जो फलंदाज जो बाद झालाय त्याला बॅटिंग करता येणार नाही परत या नेक्स्ट सुपर ओव्हर मध्ये. पवळे संघ नोंद घ्या, पवळे संघ जो फलंदाज बाद झालाय त्याला बॅटिंग करता येणार नाहीये पुढच्या सुपर ओव्हर मध्ये, आणि ज्या गोलंदाजाने आता गोलंदाजी केली आहे त्याला या सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. 1 चेंडू 2 धाव. अनिकेत, शेखर, निखिल कॉमेंट्री कक्षामध्ये आहेत, तमाम प्रेक्षक आहेत. प्रेक्षक राजाच्या साक्षीने हा सामना खेळला जातो आहे. एकदा ही मॅच आवडली असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर या लढतीसाठी, या झुंजार खेळीसाठी टाळ्यांचा गजर करूया. पंचांनी सजग राहायचं आहे. 1 चेंडू 2 धाव, प्रफुल्ल तयार आहे आणि या ठिकाणी 2 धावा वसूल केलेल्या आहेत. विजय घोलेकर, यू ब्युटी मॅन,
विजय घोलेकर ऑन फायर.